आरव आणि पोंगल सण. आरव नावाचा एक आनंदी लहान मुलगा एका सुंदर गावात राहायचा. त्याच्या गावाभोवती हिरवीगार शेती, लहान लहान घरे आणि प्रेमळ माणसे होती. आरवला सगळे सण आवडायचे, पण पोंगल सण त्याचा सगळ्यात आवडता होता. एका सकाळी आरव लवकर उठला. घरात गूळ आणि तांदळाचा गोड सुगंध दरवळत होता. आई मातीच्या हांड्यात गोड पोंगल बनवत होती. बाबा घराच्या दारावर आंब्याची पाने आणि फुलांची सजावट करत होते. आई, आपण पोंगल का साजरा करतो? आरवने विचारले. आई हसत म्हणाली, आपल्याला अन्न देणाऱ्या सूर्यदेवाला, शेतकऱ्यांना आणि निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी आपण पोंगल साजरा करतो. थोड्या वेळाने आरव मित्रांसोबत रस्त्यावर रंगीबेरंगी रांगोळी, कोलम काढायला मदत करू लागला. सगळीकडे फुले, हसू आणि आनंद होता. पोंगलचा हांडा उकळून वर आला आणि सगळे आनंदाने ओरडले, पोंगलो पोंगल. आरव आनंदाने उड्या मारू लागला. नंतर आरव बाबांसोबत शेतात गेला. सोनसळी पिके वाऱ्यावर डुलत होती. शेतकरी आनंदाने काम करत होते. ते पाहून आरवला कळले की अन्न मिळण्यासाठी किती मेहनत लागते. संध्याकाळी संपूर्ण गाव एकत्र आले. सगळे गाणी म्हणत होते, नाचत होते, पतंग उडवत होते. आरवने आपले पोंगल मित्रांसोबत वाटून खाल्ले. त्याचे मन आनंदाने भरून गेले. रात्री झोपताना आरव मनातल्या मनात निसर्गाला धन्यवाद देत म्हणाला, पोंगल म्हणजे फक्त सण नाही, तो कृतज्ञता आणि वाटून घेण्याचा आनंद आहे. बोध: कृतज्ञता आणि वाटून घेणे यामुळे प्रत्येक सण खास बनतो.